त्या दिवशी बसमध्ये मला एक आजी भेटली, पण मला माहीत नव्हतं ती भेट माझं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, नागपूरहून पुण्याकडे जाणारी बस संध्याकाळी निघाली होती. मी नेहमीप्रमाणे विंडो सीट पकडली होती. बाहेर पावसाचे थेंब काचावर पडत होते आणि मनात कुठेतरी रिकामेपणा होता. तेवढ्यात एक वयस्कर आजी हळूच बसमध्ये चढल्या. हातात जुनं पिशवी, चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात एक विचित्र एकटेपणा. त्या माझ्या शेजारी येऊन बसल्या. "बाळा, इथे बसू का?" त्यांनी हलक्या आवाजात विचारलं. "हो आजी, नक्की," मी हसत उत्तर दिलं. बस सुरू झाली, पण काहीतरी वेगळं जाणवत होतं. त्या वारंवार खिडकीबाहेर बघत होत्या, जणू काहीतरी शोधत होत्या. थोड्या वेळाने मी विचारलं, "आजी, कुठे जायचंय?" त्या हसल्या, पण त्या हसण्यात दुःख होतं. "कुणाकडे नाही बाळा, फक्त निघाले." मला थोडं विचित्र वाटलं. मग हळूहळू त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यांचा मुलगा परदेशात गेला होता. सून त्यांना सांभाळायला तयार नव्हती आणि शेवटी त्यांना एकटंच सोडलं गेलं. हे ऐकून माझं मन सुन्न झालं. त्या म्हणाल्या, "आजकाल लोकांना वेळच नाही, प्रेम तर दूरची गोष्ट झाली." त्या शब्दांनी माझ्या मनाला काहीतरी टोचलं. रात्र झाली. बस एका ढाब्यावर थांबली. मी त्यांच्यासाठी चहा आणि वडापाव घेतला. त्या म्हणाल्या, "तू खूप चांगला आहेस बाळा. माझा मुलगाही असाच असता तर." त्या वाक्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदाच मला वाटलं, आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठीही इतकं काही करू शकतो. बस पुण्यात पोहोचली. सगळे आपापल्या वाटेने निघून गेले, पण आजी तिथेच उभ्या होत्या, एकट्या. मी थोडा वेळ थांबलो आणि अचानक म्हणालो, "आजी, माझ्या घरी याल का?" त्या थोड्या थपकल्या. "खरंच बोलतोय?" मी हसलो. "हो, कारण मला तर कुणीतरी पाहिजे होतं आणि तुम्हालाही." त्या दिवसानंतर माझं आयुष्य बदललं. घरात हसू आलं, कुणीतरी वाट पाहणारं आलं आणि मला एक आजी मिळाली. कधीकधी नातं रक्ताचं नसतं, ते फक्त मनाचं असतं. पुण्यात आल्यावर मी आजीला माझ्या घरी आणलं. पहिले काही दिवस खूप शांत गेले. आजी रोज सकाळी लवकर उठायच्या, घर साफ करायच्या, माझ्यासाठी चहा बनवायच्या आणि एक गोड हसू देत म्हणायच्या, "बाळा, आत्ता घरासारखं वाटतंय." पण मला एक गोष्ट सतत खटकत होती. त्या नेहमी एका जुन्या फोटोला बघायच्या आणि कधीकधी लपून रडायच्या. एक दिवस मी धाडस करून विचारलं, "आजी, त्या फोटोमध्ये कोण आहे?" त्या काही क्षण शांत राहिल्या. डोळ्यात पाणी आलं. "हा माझा मुलगा आहे." त्यांनी फोटो माझ्या हातात दिला. मी फोटो पाहिला आणि अचानक माझा हात थरथरला. कारण त्या फोटोमध्ये जो माणूस होता तो मला खूप ओळखीचा वाटत होता. मी पटकन माझ्या मोबाईलमधून एक जुना फोटो काढला. तो माझ्या कॉलेजचा फेअरवेलचा मित्र होता आणि त्यातला एक प्रोफेसर आणि आजीचा मुलगा एकच व्यक्ती होता. मी थक्क झालो. "आजी, हा माणूस माझा सर होता." त्या लगेच उठल्या. "काय, खरंच?" मी त्यांना सगळं सांगितलं. "तो प्रोफेसर खूप चांगला होता, पण अचानक तो कॉलेज सोडून गेला. कुणीच काही सांगितलं नाही." आजी रडायला लागल्या. "माझा मुलगा मला सोडून गेला नाही बाळा. त्याला परिस्थितीने दूर केलं." त्या रात्री मला झोपच लागली नाही. मी ठरवलं, आजीला त्यांच्या मुलाशी पुन्हा भेटवायचंच. मी दुसऱ्या दिवशी जुने कॉन्टॅक्ट शोधायला सुरुवात केली आणि अखेर मला त्या प्रोफेसरचा नंबर मिळाला. मी कॉल केला. "हॅलो सर." समोरून आवाज आला. "हो, कोण?" मी थरथरता म्हणालो, "सर, मी तुमचा स्टुडंट बोलतोय आणि तुमची आई माझ्याकडे आहे." समोर काही सेकंद शांतता आणि अचानक फोनच्या दुसऱ्या बाजूला रडण्याचा आवाज. 2 दिवसांनी दरवाजावर बेल वाजली. मी दरवाजा उघडला आणि समोर एक माणूस उभा होता. डोळ्यात पाणी, हात थरथरत होते. तो आत आला. आजीसमोर उभा राहिला. "आई, आई." आजीने त्याला पाहिलं आणि पुढच्या क्षणी दोघेही एकमेकांना मिठी मारून जोरात रडू लागले. कधीकधी नातं तुटत नाही, फक्त वेळ आणि परिस्थिती त्यांना दूर नेतात आणि कधीकधी एक अनोळखी माणूसच त्यांना पुन्हा एकत्र आणतो. आई आणि मुलाची भेट झाल्यावर
घरात एक वेगळीच शांतता होती. आई सतत त्याच्याकडे बघत होती, जणू वर्षानुवर्षाचा विरह त्या एका क्षणात संपला होता. तोही सतत म्हणत होता, आई मला माफ कर, मी खूप उशीर केला. पुढचे काही दिवस खूप आनंदात गेले. तो माणूस प्रोफेसर आता रोज आजीची काळजी घेत होता. घरात पुन्हा एकदा कुटुंब तयार झालं. पण एक दिवस आजी अचानक खूप शांत झाल्या. त्या मला जवळ बोलवतात. बाळा, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. त्यांनी हळू आवाजात सांगितलं. मी जास्त दिवस जगणार नाही. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आजी, असं का बोलताय? त्या हसल्या. डॉक्टरांनी आधी सांगितलं होतं, म्हणूनच मी त्या दिवशी घर सोडून निघाले होते. मला माझ्या मुलाला त्रास द्यायचा नव्हता. त्याच्या आयुष्यात ओझं बनायचं नव्हतं. पण देवाने मला तुझ्याकडे आणलं आणि तू मला पुन्हा माझ्या मुलाशी भेटवलंस. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. काही दिवसांनी आजीची तब्येत खूप बिघडली. त्या बेडवर होत्या. मी आणि त्यांचा मुलगा दोघेही त्याच्या बाजूला बसलो होतो. त्या आमचा हात हातात घेतलात. तुम्ही दोघे एकत्र राहा, एकमेकांची काळजी घ्या. आता मला काहीच काळजी नाही. आजीने शेवटचा श्वास घेतला. घरात शांतता पसरली. पण त्या शांततेत एक समाधान होतं. कारण त्या एकट्या नव्हत्या. त्या त्यांच्या मुलासोबत होत्या. काही दिवसांनी त्याचा मुलगा माझ्याकडे आला. तू फक्त माझ्या आईला नाही, मला पण परत आयुष्य दिलंस. त्याने मला एक कागद दिला, जो आजीचा होता. त्यात लिहिलं होतं, हा मुलगा मी माझ्यासाठी नातवापेक्षा जास्त आहे. त्याला कधीच एकटं सोडू नकोस. कधीकधी आपलं कुटुंब आपण जन्माने नाही तर आपल्या कृतीने तयार होतो. आणि एखादी अनोळखी भेट आयुष्यभराचं नातं बनवू शकते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.